बंटे कोण हो? काय करतो? सुकटा भाजली का काय हो? सुकटा बिकटा भाजली का? अजून कचरा काढतो. भाजून दे जरासा चटणी मीठ लाव. तुला काय सुकटा आवडतात? मला नाही आवडत. अरे भावा गावाला सुकटा भेटतात. मुंबईला ना सुकटा भाजायला भेटत ते गॅसवर काय वास येतो तो. चुलीत सुकटा भाजायची जी काय मजा आहे ना ती काय. हा चालेल दे 2-4च दे. पम्याची पण काही गॅरंटी नाही. हे काळी मिरीचं वरचं बघ काय. अच्छा इकडे आहे काळी मिरी. याला काय करतात? शिजवतात काय? शिजवतात का गरम पाण्यानं काढतात? गरम पाण्याने. अच्छा म्हणजे आपण तो बिर्याणीचा राईस बनवतो तसं टाकायची किती वेळ ठेवायची? गरम पाण्यात टाकायची वाटीत ठेवायची हां आणि ती टोपल्यात काढायची. कपडा ठेवायचा तांदूळ पाणी काढून टाकायचं परत पाणी काढून टाकून सुकवाय ठेवायची. सुकवायची घालायची मग ते काढी होतात. काय मोठी प्रोसेस आहे. आज आप्पा असं घरी आज गाडीवर नसतील. नुसता घमघमाट नाही असं मस्त. कांदा काप कांदा काप तेव्हा कपडा खाली कांदा आहे. गरमागरम माकलाची सुकटा मस्त भाजलेली आहेत. पर्यावर खायला मजा येईल. कुठं आहेत अनो? हां हां इकडे आहेत. काळी मिरी काढतात. काळी मिरी काढली का बाकी अजून? त्याला आरामात काढा. तू दिसत नव्हते. हां इकडे दिसले. आरामात काढतोय रे पण ती काय आतमध्ये असते बरीच. वरती चढते ना ती सावकाश काढायला लागते. मग तर ॲक्च्युली आता गावाला आहे ना मिरवळ वगैरे जी वर चढलेली असते आंब्या फणसांवरती ते काळी मिरी काढायचं काम जोरदार सुरू असतं. कारण आता मोसम झाला म्हणजे त्या आता तयार झाल्या. आता त्या काढायच्या नाहीतर मग त्या गळतात खाली. चला मंडळी तयारी झालेल्या. माकलाची सुकटा घेतलेत. पाईप घेतलेत. पमेन काय अरे हे कुठं आहे? हा नको चला आज जरा जाऊया नदीवर. जरा भन्नाट काहीतरी मला चालवायचे. तयारी झाली बघा. चाललेले आम्ही ओढ्यावर माशाला. कसं आहे माहिती आहे का जानेवारी महिना आला ना की पाणी आटतं आपलं नदीतलं ओढ्यातलं. मग तेव्हा मासे उपसायला मजा येते. बघूया आज मेहनत करू. काय मिळतील ते मिळतील. काय काय कसली भाजी? काल तुला बघ आम्ही बोललेला लावलीची फुलं कुठं आहेत? मोडतोर द्यायला खाली येतो खालना. ही दिसत आहेत ती फुलं. कसलं झाड आहे? नावली. अच्छा आतमध्ये जवळा टाकायचा. हे कापायला लागतं का हे? हा ही जून झाली आता. नाही पण ह्याने डायरेक्ट टाकायचे का कापायचे? असली बारीक कशाला कापायला. अच्छा कोवले घ्यायची वय. कांद्यात फोडणी द्यायची. कांदा जवळा नका टाकायचा. आई खाली आहे. सुन्या काय इकडे गेले. मस्त नवीन भाजी आहे. माहिती नव्हतं मला. काय म्हणतोस आम्ही कावड तोडणीतनं पहिलं लय आणायची आहे ना. काहीतरी करायला लागेल ही भाजी. पप्प्यानं कुणीकडे झालं नाही तेच आम्ही खाई चाललं मोडतोड घेऊन. तर म्हणजे आपण आलेलो आहे आता नारीच्या पुलावर. हे बघा पाणी बघा किती कमी झालं आहे. आता पाणी एवढं नाही आहे. तर इकडे वरती नायरी आली. हा गेला संगमेश्वरला रोड. तर काय विचार इकडेच कुठेतरी वर जाऊया ना. या नदीलाच बघूया. नदीचं पात्र बघ केवढं मोठं आहे. हे बघा. तर इकडचं पाणी निम्म आटलं आहे. त्या तिथं हा एक डोह आहे ना हा असतो ना रे मेपर्यंत. हा डोहात असतं पाणी. म्हशी येतात तिकडे आंघोळ करायला. इकडे पाणी आहे ना हे मजबूत पाणी आहे. वर जाऊया. वरपर्यंत जरा बघूया पाण्याचा काय हाल हवाल आहे तो. सॉलिड एकदम मस्त थंडगार पाणी. थंड निवळी गावाच्या नळाचं पाणी थंडगार. पहिलं लग्नातली गाणी म्हणजे लय भारी. वराट म्हणजे होतं ना ते ट्रकमधलं ते भारीच होतं. मजा यायची. आणि आता ती गाणी पण कमी झाली रे. पहिल्यांदा गाणी म्हणायची ना म्हणजे ते रेडीच. म्हणजे माहिती आहे का कधी साखरपुडा असा लागतोय म्हणजे लगेच
गाणी सुरू. आणि लग्नातले तर बाबा हो, ते एंडिंगचं म्हणायचे ना, शुभंगल सावधान, असा एंड झाला अरे झाला, ह्यांची गाणी सुरू. आणि एक नंबर गाणी होती. तर गाणी म्हणणारी पण आता पिढी गेली. आहेत आता बऱ्यापैकी नवीन नवीन गाणी म्हणणारी पोरं, पण आता कमी आहेत तरी त्यातल्या तर. आमचं हेमंत दादाला तोड नाही. हेमंत दादा गाणी म्हणेल तेवढं बायका पण गाणी म्हणणार नाही. होय, तर लाजवेल, एखाद्या पोरगीला लाजवेल अशी गाणी लग्ना बिग्नातली. काय केलंय रे? साठी उतरणीचे मासे आहेत ना, हां, मग कोणी लावतात काय खाली? खाली आहे ना जाळी लावतात इथं. हां, जाळी लावली ना, हां, पाणी वाहतंय ना, हां, मासा त्याच्यावर ते जाळीत राहतो. अच्छा, झालंय ना, पण त्याचा गेम झालेला आहे. लाईव्ह नाही ते, म्हणजे झालं आता, मासे पकडून मोकळे झालेत. पाणी जास्त होतं. उतर हां, उतरणीचे मासे पण अशा प्रकारे पकडले जातात. चढणीच्या माशाला बांधण घालतात ना, त्या टाईपचंच असतं, पण हे जरा वेगळंच. या नदीला आम्हाला अंदाज नाही आहे, म्हणजे आता कुठलं पाणी आटलं आहे कुठलं काय, कारण आमच्या वड्याला कसं थोडं माहिती असतं. हे नदीचं पात्र बघा कसं मोठंच्या मोठं आहे. आणि ही नदी येते शृंगारपूर काथुडीवरती, म्हणजे प्रचितगडच्या ह्या साईडून येते. आणि प्रचितगड त्या साईडची नदी आहे ती इकडे तिवरे गावातून येते, तिवरे नायरीतून. अशा दोन नद्या इथे आपला जो ब्रिज आहे ना इथे खाली, त्या ब्रिजच्या इथे मिळतात त्या. आणि तीच नदी पुढे पुढे जाते आणि शास्त्री नदी मग होते ती. नदीला आहे ना पाणी चांगलं वाहतं आहे अजून, म्हणजे आमच्या ओढ्याला पाणी कमी झालं आहे, पण नदीला भरपूर आहे बघा. आणि या नदीला पावसाळ्यातून जे पाणी असतं ना भन्नाट, आणि या नदीला बांधणं पण भरपूर असतात चढणीचे मासे पकडायला. एकदा सूर्यकांत दादांसोबत आपण गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये आहे बघा, बांधण वगैरे. कांदे बटाटे मोडतोड घ्या. ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे काय, टोपं आहेत, घमेली आहेत, तसं काय 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 आहे. तर वजन कसं सगळ्यांनी घेतलं पाहिजे ना. आता हळूहळू जातो आम्ही वरती बघूया कुठला डो उपसायचा, अजून काही कन्फर्म नाही. होय, कनेरीचं एवढं मोठं तो बुंदा आहे, तेच झाड आहे ना? केवढं मोठं झाड आहे बघा कनेरीचं. म्हणजे शक्यतो ना कनेरी छोटी छोटी झाडं असतात, हे खूपच मोठं आहे आणि ते पण नदीत. वा, मुळं आहेत ना एकदम मजबूत. आणि एवढं पाणी किती असतं भाऊ? किती काढलीस? मी काय सांगू, दाखव रे. मी काय सांगू, 2 दे. हे थांब घे बस बस. पकड जरा अशी. अच्छा पकडू. हां, निघायला पाहिजेत ना. हे आहेत ना, ही पांढरी आहेत, ही काळी होतात नंतर. मस्त. इथे कुठेतरी बघितलं रे. काय म्हणून दाखव. मस्त. टेस्टी आहे. कनेरी शक्यतो आहेत ना डिसेंबर महिन्यात मिळतात, डिसेंबरच्या स्टार्टिंगला. जानेवारी आला तरी पण आहेत कनेरी थोडीफार. तर आमचा प्लॅन जरा नदीवरचा फिसकटलेला दिसतोय का, असा परफेक्ट काय आम्हाला जागा भेटत नाही. आणि हरिओम गेला आहे, म्हणजे कृष्णादा गेला आहे आरवलीला. तर आता तो कुठं तरी सांगितलेला, तो काही ढवा आम्हाला भेटला नाही. तर म्हणजे जाता जाता आम्हाला एक छोटासा डो भेटला आहे. इथे आपलं लक आजमावूया, बघूया. हा बघा, हा एवढासा डो आहे, पण ह्याच्यामध्ये मासे दिसत आहेत बऱ्यापैकी. हा उपसू, इथले मासे घेऊन जाऊ घरी. चला मंडळी, मासे उपसूया, पण त्याच्या अगोदर जरा फोटो भरूया, नाही काय? भूक लागले. मग काय भूक लागले, एक्स्ट्रा होऊन जाऊ दे. मग रानातलं वनभोजन करायचं म्हणजे काय 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 आहे ते पण माहिती आहे का तुमच्या? काय तुम्हाला सांगू, काय सांगायचं, काय काय आहे? अरे तुम्ही बडबडा काय बडबडायचं म्हणते लय भूक लागली वाटतं. आता ह्याला बोलायचं तरी काय, स्वर्ग सुख. स्वर्ग सुख. तर हा काय आणलंय? वांग बटाटा. इकडे वांग बटाटा आहे. वांग बटाटा म्हणजे काय? हे बघा, माकलाचं सुकाट भाजून आणलंय, बंटीच्या आईने सकाळी दिलं. इकडे काय हलवा हलवा आहे या, हलवा फ्राय. हलवा फ्राय. हे बघा बाबा, काय लाईफ नाही पोरांची. मुंबईवर ना ताट पोरा नुसती, माहिती आहे काय? असं जंगलात बिंगलात खाल तर ताट वजनाला काय नाही, एकदम सडसडीत पोरा. ती अशी चढतात कुठं, पण आमची पोरा ताट, माहिती आहे काय? तर आता प्रॉब्लेम असा झाला आहे फक्त की आमच्याकडे पाणी नाही आहे. तर आता
नदीला आहे मध्ये मध्ये पाणी, झरावून जरा शोधायला लागेल. तर वाहत्या पाण्याला दोष नाही, वाहतं पाणी आपण पिऊ शकतो, पण तसं थोडासा कधी कधी त्रास होतो थोडाफार, पण चालतं ते. बराच होणार आहे त्रास. गरज नसेल तर पिऊ नका, पण गरज असेल तर वाहत्या पाण्याला काही दोष नाही. असो, त्रास भरपूर होणार आहे. आपल्याकडे तांदळाची भाकरी आहे, दाण्याची भाकरी आहे, म्हणजे आज काय मेनू एक नंबर. तर आपल्याकडे मिक्स सगळं आहे बघा. माकलाचं सुकाट हे कुरकुरीत आहे, ह्याला काय खायची तुम्हाला टेक्निक दाखवतो नंतर. आता हे असं बाजूला ठेवूया. आता परिपूर्ण जेवण झालेलं आहे. तर इकडं हलवा, मुंबईचा हलवा, आणि वांग उडा आहे. वांग गायब झालं, फक्त बटाटे आलेत. हाय हवं थोडंसं वांग बटाटा जराशी चव लावायची, आणि वांग पण आलं खायचं. आणि घात झाला ना हा माकल्याचं सुकाट असं लावायचं. परिपूर्ण जेवण. जेवूया मग, बघूया काय करायचं. आता इथे काय भेटेल काय माहिती नाही, बन बघू. नाही आलं होतं, ट्राय मारूया ना. एकदम शांत. मुंबईला किचकिच 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 आहे ना, खाकट चालूच असते. मग जेवता टायमाला पण कोण नाही. बघ ना किती शांतता. नेटवर्क पाहिजे मुंबईला, पण काय फायदा, गोंधळ किती मग भरपूर. बघा ना असं शांत वातावरणामध्ये जेवायचं, मजा करायची. काय लाईफ आहे पोरांची. न फॅन लावायची गरज नाही, एसी फॅनची तर गरज नाही, एसी तर नकोच. सगळं तुम्हाला डायरेक्ट भेटतं. आता फक्त झाड आहे, कसलं झाड आहे, कसलं तरी आहे, या झाडाखाली बसलेलं आहे. चला जेवण झालेलं आहे, आता कामाला लागूया. तर काय करायचं माहिती आहे का, हे पाणी आपल्याला उपसायचं आहे. तर उपसण्यासाठी इकडे ऑप्शन कमी आहेत, त्यामुळे आता काय बंटी इकडे भरून दे, ही बादली इथून उचलणार आणि मी तिकडे फेकणार. असा पराक्रम करत बसूया थोडा वेळ, मग बघूया काय रिझल्ट निघतोय. अरे धर्मी आहे. खडे कशाला भरून देतो, काय खडे भरून देतो बा, तरी पकडतो. तिथून देईल भरून. अंडे दे, हे उपसायला घे, त्या बादल्या भरून दे. हा असं बुडव तिथं. ठीक आहे, घमेला सोड मी आज तिथं बुडव ना डायरेक्ट बादली. नाही एवढी बुडणार. हा बघा इकडं खेकडा पण पकडला नाही, त्याचे आंगडे काढून ठेव, म्हणजे मग माशांना नाही खाणार तो. दमलेलं नुसतं, त्याला वाटतं खाली मोठा झरा आहे, पाणी काही कमीच होत नाही. माणसं अजून दोघं कमी पडली. कृष्णा तर गेला ना आरवलीला, तो असता तर काम झालं असतं जरा. मग काय हार मानता आता? हां 10-15 मिनिटं लागची फटाफट. होय, तिथं भेटल तिथं उपसा. मासा पण दिसत नाही आतमध्ये, वेस्ट नॉट. लयच वाढलं पाणी, मोठा झरा आहे. थांबले मासा आहे तर फिरतोय मासा. अरे पण मेचर रे नको. पण डबकं तेवढं परत तयार झालं, ते केवढा मोठा झरा आहे. मग झारा आहे रे 2 मिनिटं जरा थांबलास की झरा वाढतोय. मग हे मले बिले पकडा तरी आहे बघ, जिवंत आहेत. पाण्यात जिवंतच असणार. चला मंडळी, आज आमच्या नशिबात काय मासे नव्हते. मेहनत लई केलेली, मला वाटतं 1.5-2 तास मेहनत केलेली. पाणी काही कमीच होईना. आम्हाला वाटलं एवढंसं आहे डबकं, भरपूर मासे भेटतील. मासे दिसत होते, पण नंतर ॲक्च्युली आतमध्ये घबी होत्या आणि झरा पण होता. तर काय पाणी काय उतरण्याचं नाव घ्याय ना. 1.5-2 तास थकलेलं, आता जातोय घरी. काय आज हे झाला, काय झालं, हिरमूज झाला आमचा. पण हे खरी गोष्ट आहे, मासे खेकडे या गोष्टी कशा दरवेळेस मिळतीलच अशा नाही. त्यामुळं मन असं घट्ट करून यायचं की हां नाही मिळालं तरी काय हरकत नाही. असं उन्हातानातनं फिरतोय आणि काय भेटलं नाही. एक खेकडा भेटला आणि एवढेसे मासे भेटले. ते मासे पण आम्ही मग सोडून दिलेले. खेकडा घेतला आहे, खेकडा पण भाजून खाऊ कुठेतरी. असो, चला आता जाऊया घरी. आराम करतो, घरी जाऊन जेवूया. आता ऑलरेडी तर जेवलो आहे, घरी जाऊन का दुपारचं जेवण म्हणून जेवूया. असो, चला मंडळी आता पुरतं इथे थांबूया.
भेटूया परत एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. काय काय विषय काय तुमचा आता परत हा उपसायचा म्हणता हो? हां लगेच उपसून टाकू ना एवढा. मग काय पम्या बोलला की संपला विषय. हां झाला संपला. काय पोरा म्हणजे आमची ताट पोरा. हा म्हशीचा ढव त्या बघा म्हशी तिकडं. बाहेर जाताना आहे ना इथे इंटरेस्टिंग आहे बघा कसं आहे ते जबरदस्त एकदम. मला वाटतं इकडं पाखरं विकरं बसत असतील कोंबड्या रात्रीच्या. इंटरेस्टिंग आहे. व्हिडिओ थांबवलेला पण असं काहीतरी इंटरेस्टिंग दिसलं म्हटलं दाखवावं तुम्हाला. आणि काटेरी आहे. पिटगुलची जाल आहे. काटेरी पूर्ण एकदम लागला की संपला. हे बघा काटे कसे आहेत खतरनाक काटे. हे डोक्याबिकीवरनं चालताना असे काटे आहेत. नायरीच्या पुलावरनं आपण आता चाललेलो आहे नायरीत. हा इकडे रोड गेला शृंगारपूरला. इकडे ही नायरीत कसं हां भैरीभवानी मंदिर शृंगारपूर प्रचितगड किल्ला. आणि इकडे नायरीत कसं काय थोडंसं ताण लागलेली पाणी. ही शाळा नायरीची. मुखिया बरंच ना. अरे ते ओळखलं का काय बरं आहेत ना. कधी आला? मी आलो 3 दिवस झाले. आता झालं वरती निवडीत ना. काय बोलतो. अरे आम्ही इथे होतो पर्यात होतो असंच आलेलं म्हटलं बघूया माशाला वगैरे काय. बरे आहेत. काय होय नाही काय म्हणताय? आम्हाला पाणी द्या. आहे पाणी बिसलरी हां आहे ना. 2 थंड द्या 1 साधे द्या. नमस्कार काय बरे आहेत ना. 2 थंड दिसत बिसलरी ना. हो बिसलरी हां द्या. आणि 3 जिरा द्या. काय बोलताय ठीक. तब्येत पाणी व्यवस्थित. आलं ते कधी आलो 2 दिवस झाले. चला येऊ. चल निघू मग. चला येतो हां. परत सोमवारी चाललो.